वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपल्याला TET जेव्हा आपण वेबसाईट ओपन करणार त्याच्यावरती आपल्याला दिसणार आहे। ठीक आहे, तर बघा सकाळपर्यंत जे इंटरफेस वेगळा होता तो आता थोड्या वेळापूर्वी हा वेगळा झालेला आहे। तर ती नवीन बातमी आणि कोणती महत्त्वाची न्यूज आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा, तुम्ही जेव्हा वेबसाईट ओपन करणार तेव्हा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल की आपली जी पण महत्त्वाच्या घडामोडीमध्ये बघितलं तर इथे तुम्हाला जाहीर प्रकटनमध्ये महाटेट जून 2026 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या बाबत। ठीक आहे, तर त्याच्यावरती आपण क्लिक केल्यावर आपल्याला बघा महत्त्वाची अशी माहिती भेटते। इथे एक परिपत्रक आपल्या सगळ्यांसमोर दिसत आहे। तर बघा, त्या परिपत्रकानुसार आपल्याला सगळे डिटेल्स समजतील की आता एक्झाम जी आहे ती का कॅन्सल करण्यात आली आहे। तर बघा, जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा 2026 घेण्याचे प्रस्तावित होते। नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षेचे सर्व उपाययोजना केल्या होत्या। ठीक आहे, तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमाकडे बद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिसांनी सदर ठिकाणी धाड घातली। त्यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नातील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर बघा, जी कॅन्सल झाली एक्झाम सकाळपर्यंत आपल्याला असं काहीच नव्हतं दिसत, परंतु त्यांनी नोटीस काढून आपल्याला हे सांगितलं आहे की भिवंडी येथे म्हणजे आज प्रश्नपत्रिका पहाटेच्या सुमारास फुटलेली आहे। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा एका व्यक्तीकडे प्रश्नपत्रिका भेटली ज्याच्यामध्ये उद्याचा जो पेपर आहे त्याचे काही प्रश्न जे आहे ते सारखे होते ज्याप्रमाणे नीटची एक्झाम झाली त्याचप्रमाणे। ठीक आहे, सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पात्रता पुढे ढकलण्यात येत आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, तर बघा कोणतीही नवीन अपडेट असेल तर आपल्याला ती वेबसाईटवर भेटेल। नीटचा जसा पेपर फुटला तसा आपला अगोदरच पेपर फुटून गेला आहे, ते एक्झाम झाल्यानंतर समजलं, हे एक्झामच्या आधीच समजलं आहे। ठीक आहे, पण अजून आपल्याला अपडेट जी आहे पुढची एक्झामची ते आपल्याला तसं वेबसाईटवर सांगणार आहे। ठीक आहे।